गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.1 हे अभ्यासणार आहोत. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. आपण एखादी गोष्ट घडण्याच्या अगोदर जो गेस करतो ते म्हणजेच प्रोबॅबिलिटी. थोडक्यात आपण क्रिकेटचे सामने पाहतो भरपूर वेळेस. तर क्रिकेटचे सामने पाहत असताना आपण सामना होण्याच्या अगोदरच एक अंदाज बांधतो, गेस करतो की कोणती टीम जिंकेल, ए टीम जिंकेल की बी टीम जिंकेल. पण या ठिकाणी दोन्ही टीमना जिंकण्याची समान संधी आहे. प्रत्यक्ष सामना खेळल्यावर कोणती तरी एकच टीम जिंकणार आहे, पण सामना खेळण्याच्या अगोदर मात्र दोन्ही संघांना समान संधी असते. किंवा एखादा आपण कॉइन टॉस केला तर छापा किंवा काटा म्हणजे त्याला आपण हेड किंवा टेल असं म्हणतो. हेड किंवा टेल पडेल हे निश्चित असतं. एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल म्हणजे दोन्ही पडण्याची शक्यता तेवढीच आहे. यालाच प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय दिले आपल्याला. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे हा जो आपण एक्सपेरिमेंट करतो, समजा एक कॉइन टॉस करून पाहिला आपण, हा एक एक्सपेरिमेंटच आहे. किंवा एक डाय, आपण जे डाय असतं खेळण्यातलं ते डाय आपण टॉस करतो, तो एक एक्सपेरिमेंट आहे. यालाच रँडम एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर आउटकम्स म्हणजे जो रँडम रिझल्ट ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. जो रँडम एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आहे त्यालाच आउटकम असं म्हटलं जातं. Now we solve practice set 5.1. How many possibilities are there in each of the following? Number 1. Vanita knows our following cities in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. Ajanta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadwa Wildlife Sanctuary, Amboli, रायगड, माथेरान अँड आनंदवन. आता वनिता समर वॅकेशनमध्ये एवढ्यापैकी कुठल्या तरी एकाच ठिकाणाला भेट देईल. तिच्यासमोर किती शक्यता आहेत? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर टू व्हिजिट इन समर वॅकेशन. मग हे किती सिटीज आहेत, किती शहर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. तर ह्या 8 पॉसिबिलिटीज आहेत तिच्यासमोर. How many possibilities? 8 possibilities here. 8 possibilities. Now second, any day of a week is to be selected randomly. आता वीक मधला कुठलाही एक डे सिलेक्ट करा randomly. In a week there are 7 days. Therefore, here 7 possibilities. In a week, there are 7 days. Therefore, here 7 possibilities. Number 2, 7 possibilities. Number 3, select one card from the pack of 52 cards. 52 कार्डच्या पॅकमधला 1 कार्ड सिलेक्ट करायचे. देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? हिअर टोटल 52 कार्ड्स. देअरफॉर 52 पॉसिबिलिटीज. देअरफॉर हिअर 52 पॉसिबिलिटीज. Now the fourth. One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly.
10 to 20 पर्यंतचे 10 पासून 20 पर्यंतचे नंबर्स कार्डवर लिहायचे अँड सिलेक्ट वन कार्ड रँडमली. कुठलंही एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याकडे कोणतं कार्ड हातात येईल. मग सर्वांना तेवढीच चान्सेस आहेत 10 पासून ते 20 पर्यंत. 10 to 20 हाऊ मेनी कार्ड्स आर देअर? 11 कार्ड्स आर देअर. 10, 11, 12 up to 20, 11 cards are there. Therefore 11 possibilities are there. Therefore 11 possibilities. फक्त आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत एवढंच फाइंड आउट करायचं आहे. नाउ द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मीन्स the set of all possible outcomes of a random experiment is called sample space and it is denoted by S. And it is denoted by S or omega. And each element of the sample space is called sample point. Sample space म्हणजे की समजा आपण एखादा रँडम एक्सपेरिमेंट केला. Suppose we take one experiment. Number 1, a one coin is tossed. A one coin is tossed. Therefore the sample space here, sample space denote by yes. सॅम्पल स्पेस हे यसने डिनोट करतात आणि जे सॅम्पल स्पेसमधले जे पॉईंट्स आहेत एलिमेंट्स आहेत ते सगळे ह्या महिरूपी कंसामध्ये लिहायचे आहेत आपल्याला. तर एक कॉईन टॉस केल्यानंतर कोणते कोणते आउटकम्स आपल्याला मिळतात. समजा आपण कॉईन टॉस केला तर एकतर हेड येईल किंवा टेल येईल. म्हणजे हेड पण येऊ शकतं किंवा टेल पण येऊ शकतं. पण या दोन्ही व्यतिरिक्त आणखी काहीही मिळत नाही. म्हणजे आपण जर एक्सपेरिमेंट केला तर हे दोन पॉईंट्स आपल्याला दोन एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि ते टोटल जेवढे एलिमेंट्स मिळतात ते एलिमेंट्स इथं लिहून काढणे इट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. हा झाला ए कॉइन इज टॉस्ड या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस झाला. and the number of sample space ह्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? 2 एलिमेंट आहेत. therefore n of s is equal to 2. therefore n of s is equal to 2. now we take second example. a one die is tossed. a one die is tossed. जे खेळण्यातलं डाय असतं आपलं ते की ज्याच्यावर एका बाजूला 1 नंबर पॉईंट असतो, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे पॉईंट्स असतात त्याच्यावर. तर हा डाय टॉस केल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकतं ते सॅम्पल स्पेसमध्ये लिहून काढायचे. 1 नंबर मिळेल, 2, 3 मिळेल किंवा 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. हा झाला वन डाय इज टॉस्डचा सॅम्पल स्पेस. याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? 6 एलिमेंट आहेत. therefore n of s is equal to 6. n of s बरोबर 6. now the third experiment we take a 2 coin is tossed. 2 coin is tossed. आता 2 कॉइन टॉस केले तर आपल्याला कोणते कोणते आउटकम्स मिळतात त्याचा सॅम्पल स्पेस काय असेल ते लिहायचं आपल्याला. तर सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू आपण जर 2 कॉइन्स टॉस्ड ॲट ए टाइम एकदाच जर टॉस केले एकाच वेळी तर आपल्याला दोन्ही कॉइनवर हेड हेड मिळू शकतो. एच मीन्स हेड अँड टी मीन्स टेल. हेड हेड मिळू शकतं किंवा आपल्याला head on first coin and tail on second coin or tail on first coin, head on second coin or tail on both the coins. means HH, HT, TH, TT. या 4 व्यतिरिक्त
दुसरा कुठलाही आउटकम्स आपल्याला मिळत नाही. Therefore, the sample space of two coin is tossed is S is equal to HH, HT, TH, TT. Number of sample space element 4. हे या पद्धतीने आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचे आहेत. आता कॉइन जर टॉस केला असेल तर कॉइनमध्ये किती सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स येतात ह्याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर एक लक्षात ठेवा, कॉइनला किती बाजू आहेत, किती साइड्स आहेत. हाऊ मेनी साइड्स टू कॉइन? 2 साइड्स. 2 साइड्स आहेत म्हणजे एक कॉइन टॉस केला तर 2 to the power 1 घ्यायचा आहे. 2 to the power 1 मीन्स 2. आता कॉइनला 2 साइड आहेत. 2 कॉइन जर टॉस केले तर 2 to the power 2 घ्यायचा म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये 4 एलिमेंट येणार. 3 कॉइनचं एक एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. 2 to the power क्यूब. हे 2 का घेतलं? कॉइनला 2 साइड आहेत आणि 3 कॉइन घेतलेत म्हणून क्यूब. इथं 2 कॉइन घेतला म्हणून स्क्वेअर. इथं 1 कॉइन घेतला म्हणून पॉवर 1. मग 2 क्यूब 8. म्हणजे 3 नाण्याचा 3 कॉइनचा जर आपल्याला एक्सपेरिमेंट आला तर त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये 8 एलिमेंट्स येतात. आता डायला 6 फेसेस आहेत. डायला किती साइड आहेत, किती फेस आहेत? 6 फेस आहेत. मग 1 डाय घेतला तर 6 to the power 1 इज इक्वल टू 6. म्हणजे एक डायचा एक्सपेरिमेंट असेल तर त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये 6 एलिमेंट येतात. आणि 2 डाय घेतले तर 6 to the power 2 36 एलिमेंट येतात. ह्याचे एक्सपेरिमेंट आपण लिहून काढूया. नाउ द 4th एक्सपेरिमेंट. 3 coins are tossed at a time. Then sample space is H, H, H. All 3 coins on the H, H, H. तिन्ही कॉइन्सच्या वरच्या भागावर H, H, H असेल. मी एक टेक्निक सांगतो लिहिण्याची. आता काय करूया आपण? H, H, T. मी काय करायचं? 3rd कॉइन चेंज केला. ह्या H च्या ऐवजी T घेतला. आता या H च्या ऐवजी T घेऊया आपण. 2nd H च्या ठिकाणी T. H, T, H. आता फर्स्ट कॉइनवर T घेऊया. T, H, H. इथं all are H. 3rd कॉइन T. 2nd कॉइन T. 1st कॉइन T. Now we take H, T, T. लास्टचे 2 कॉइनवर T घेतले मी. Now first 2 coin T and 3rd H. Now first coin T, H, T and all coins are T, T, T. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. N of S is equal to 8. 3 coins आहेत, 2 faces आहेत, means 2 cube 8. Therefore 8 elements is here. म्हणजे 3 कॉइन जर टॉस केले तर त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये 8 एलिमेंट येतात. आणि ह्याचं सिरियल लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला टेक्निक सांगितली. मी काय केलं आहे? सुरुवातीला तिन्ही कॉइनवर हेड घेतला आहे. नंतर मी 3rd कॉइन टेल फर्स्ट 2 हेड. 2nd कॉइन टेल फर्स्ट अँड 3rd हेड. फर्स्ट कॉइन टेल 2nd 3rd हेड. नंतर एक कॉइन चेंज केला मी. आता 2 कॉइन चेंज करायचे ॲट ए टाइम. 2nd and 3rd कॉइन टेल फर्स्ट हेड. फर्स्ट अँड 2nd कॉइन टेल 3rd हेड. फर्स्ट अँड 3rd कॉइन टेल 2nd हेड. अँड ऑल 3 आर टेल. किंवा हे जर लक्षात राहत नसेल तर आणखी एक पद्धत सांगतो मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी. आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे की 8 एलिमेंट्स येणार आहेत. तर 8च्या हाफ किती? 4. 4 टाइम्स H लिहा अँड 4 टाइम्स T लिहा. आता या 4च्या हाफ किती? 2. 2 टाइम्स H लिहा इथं आणि 2 टाइम्स T लिहा. नंतर 2च्या हाफ 1. H 1 टाइम H 1 टाइम T.
1 2 3 4 5 6 7 8 आणि हेच रफमध्ये लिहून पुन्हा असं सॅम्पल स्पेसमध्ये लिहून काढायचे. हे लक्षात ठेवण्यासाठीची टेक्निक आहे. या सॅम्पल स्पेस लिहिताना एकही एलिमेंट रिपीट आलेला चालणार नाही किंवा एखादा कमी चालणार नाही किंवा एखादा जास्तीचा सुद्धा चालणार नाही. नाउ द फिफ्थ एक्सपेरिमेंट. 2 die are tossed. 2 die are tossed. 2 die are tossed, then the sample space S is equal to, in bracket, first die 1, second die 1. First die 1, second die 2, means 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6. त्यानंतर फर्स्ट डाय 2, सेकंड डाय 1, 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6. नंतर 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. All total n of s is equal to 36. या पद्धतीने 1 1 means first die second die, first die second die, first die second die, like this. म्हणजे डायला 6 फेसेस आहेत, 2 डाय आहेत, म्हणजे 6 to the power 2 इज इक्वल टू 36 एलिमेंट्स या ठिकाणी येणार. नाउ द सेवन्थ एक्सपेरिमेंट. ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम ए वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 प्लेइंग कार्ड्स वेल शफल केलेमधून एक कार्ड जर ड्रॉ केला तर काय काय येईल? तर कार्ड किती आहेत टोटल? 52 कार्ड्स. तर 52 कार्ड्समध्ये 2 भाग आहेत, रेड कार्ड अँड ब्लॅक कार्ड. रेड कार्ड्स अँड ब्लॅक कार्ड्स. रेड कार्डमध्ये परत 2 टाईप आहेत. रेड कार्डमध्ये परत 2 टाईप्स आहेत. 13 कार्ड्स येतात ह्याच्यामध्ये. 13 कार्ड्स हर्ट कार्ड्स अँड 13 डायमंड कार्ड्स. 13 हेड कार्ड्स अँड 13 डायमंड कार्ड्स. ह्या 13 मध्ये काय काय येतात पहा. ह्या 13 मध्ये एक का येतो आणि दुसरे 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि त्यानंतर एक किंग, क्वीन अँड जॅक. हर्ट मध्ये एक का 2 to 10 किंग, क्वीन, जॅक. म्हणजे हे 1 आणि हे 9 10 11 12 13 कार्ड्स या प्रकारे ह्याच्यामध्ये असतात. सेम टू सेम ह्याच्यामध्ये पण 13 कार्ड्स असतात. एक्का 2 3 4 5 6 7 8 9 10. नंतर किंग, क्वीन आणि जॅक. तसंच ब्लॅक कार्डमध्ये पण परत 2 टाईप आहेत.
13 cards club, 13 club cards and 13 spade cards. 13 club cards and 13 spade cards. तर ह्याच्यामध्ये पण परत ह्या प्रकारे 13 कार्ड्स असतात. एक्का 2 3 4 5 6 7 8 9 10 किंग क्वीन आणि जॅक याच्यामध्ये पण सेम टू सेम. म्हणजे अशा प्रकारे 13 13 13 13 13 4 जा 52 कार्ड्स याच्यामध्ये येतात. आणि याच्यामध्ये किंग क्वीन जॅक हे 3 कार्ड्स आर पिक्चर कार्ड. पिक्चर कार्ड म्हणजे ह्याच्यामध्ये 3 कार्ड पिक्चरचे असतात, याच्यामध्ये 3 कार्ड पिक्चरचे असतात, याच्यामध्ये 3 कार्ड पिक्चरचे असतात, याच्यामध्ये 3 कार्ड पिक्चरचे असतात. देअरफॉर टोटल 12 पिक्चर कार्ड्स, 12 पिक्चर कार्ड्स इन अ पॅक. म्हणजे एकूण पॅकमध्ये 12 पिक्चरचे कार्ड असतात. हे आपल्याला उदाहरण सोडवताना उपयोगी येईल, हे लक्षात ठेवा. नाउ वी सॉल्व प्रॅक्टिस सेट 5.2. फर्स्ट, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट सॅम्पल स्पेस S and number of sample points N of S. Number 1, one coin and one die is thrown simultaneously. One coin and one die thrown simultaneously. तर याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आपल्याला. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू, आता कॉईनसाठी आपण H घेतो आणि डायसाठी 1 घेतो म्हणून H1, दुसरा H2, H3, H4, H5, H6. त्यानंतर कॉईनवर T असेल आणि डायवर 1 2 3 असेल. T1, T2, T3, T4, T5, T6. And number of sample space points are 6 and 6 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Now the second problem, 2-digit numbers are formed using digits 2 3 and 5 without repeating digits. एक 2 डिजिट नंबर्स फॉर्म करायचा आहे यूजिंग 2 3 and 5. सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 2 3 5 पासून 2 अंकी संख्या बनवायचे. रे 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड फ्रॉम 2 3 5 विदाउट रिपीटिंग डिजिट. डिजिट रिपीट करायचे नाही. रिपीट म्हणजे 22 33 आणि 55 हे 3 नंबर यामध्ये येणार नाहीत. हे पहा एक टेक्निक 2 3 घ्यायचं. 2 3 2 5 म्हणजे 23 25. 2 पासून 23 आणि 25 बनतील. पुन्हा 3 पासून 32 35. नंतर 5 पासून 52 53. नंबर ऑफ N of S is equal to 1 2 3 4 5 6. N of S is equal to 6. Now the third problem, the arrow is rotated and it stops randomly on the dice. Find out on which color it may stop. या ठिकाणी एक आपल्याला ॲरो दिला, एक चक्र दिले आणि त्याच्यामध्ये काही कलरचे नाव दिलेले आहेत आपल्याला. रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, पर्पल. आणि हा जर आपण रोटेट केला तर तो ॲरो कोणत्या कलरवर स्टॉप. देअरफॉर द सॅम्पल स्पेस, देअरफॉर द सॅम्पल स्पेस
यस इज इक्वल टू, त्याच्यात असलेले सर्व कलर्स आपण लिहून काढायचे. रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन and purple. Therefore, n of s is equal to 6. 1 2 3 4 5 6 colors आहेत म्हणून n of s is equal to 6. Now the third question. In the month of March 2019, find the dates on which the date is a multiple of 5. See in the given page on the calendar. इथं मार्च 2019चं एक कॅलेंडरचं पेज आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यावरचे डेज सांगायचे कोणते डेज आहेत की मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5च्या मल्टिपलमध्ये आहेत, 5च्या टेबलमध्ये. म्हणजे 5 डेटला 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. म्हणजे 5 डेट 10, 15, 20, 25, 30 या डेटला कोणते कोणते डेज आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. Therefore the sample space S is equal to 5 डेटला ट्यूजडे, TUES ट्यूजडे. त्यानंतर 10 डेटला आहे संडे. 15 डेट फ्रायडे. 15 डेटला फ्रायडे. नंतर 20 डेटला वेडनसडे. नंतर 25 डेटला मंडे. आणि 30 डेटला सॅटरडे. या पद्धतीने आपल्याला ह्याची लिस्ट करायची आहे. 5 डेटला ट्यूजडे, 10 डेटला संडे, 15 फ्रायडे, 20 वेडनसडे, 25 मंडे आणि 30 सॅटरडे. Therefore n of s is equal to 1 2 3 4 5 6. n of s is equal to 6. Now the fourth question. Form a road safety committee of 2 from 2 boys B1 B2 and 2 girls G1 G2. Complete the following activity to write the sample space. Sample space लिहिण्यासाठी हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आहे आपल्याला. इथं 2 बॉईज म्हटले. 2 बॉईज मीन्स बॉईज फॉर B1 B2, B1 and B2 and girls G1 G2. याच्यामधून कमिटी बनवायची दोघांची. तर त्याच्यामध्ये काय, पहिली बघा फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कमिटी ऑफ 2 बॉईज. 2 बॉईजची कमिटी काय होईल, B1 B2 होईल, B1 B2. अँड कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. 2 गर्ल्सची कमिटी G1 G2 मीन्स या कमिटीमध्ये दोन्ही गर्ल्स आणि या कमिटीमध्ये दोन्ही बॉईज. नाउ सी कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. कमिटीमध्ये एक बॉईज आणि एक गर्ल्स मीन्स B1 G1, B1 G1. आता आपल्याला लिहायचं सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेस लिहिताना इथं आपण हे B1 बॉईज म्हणजे B1 B2 आणि गर्ल्स G1 G2. त्याच्यावर सर सॅम्पल स्पेस लिहूया आपण. बघा मी टेक्निक पण सांगतो याच्यामध्ये. B1 ची जोडी B1 B2, B1 G1, B1 G2 म्हणजे B1 ची कमिटी मध्ये B1 आणि B2 सोबत घ्यायची. B1 B2 नंतर B1 G1 दुसरी कमिटी, तिसरी कमिटी B1 G2. आता B2 पासून कमिटी सुरुवात करायची. B2 B1 घ्यायचं नाही आहे कारण B1 B2 आणि B2 B1 एकच होईल. आता B2
G1 आणि B2 G2 B2 G2. आता G1 ची कमिटी G1 G2 आणि G1 G2. हे टेक्निक लक्षात ठेवायचे. B1 ची जोडी B1 B2 B1 G1 B1 G2, नंतर B2 G1 B2 G2 आणि नंतर G1 G2. या पद्धतीने याचं 1 2 3 4 5 6. Therefore n of s is equal to 6. या पद्धतीनं कमिटी तयार करायचे, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.3 हे अभ्यासणार आहोत. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही आज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रॅक्टिस सेट 5.3 problem number 1. Write the sample space S and number of sample points N of S for each of the following experiments. Also write events A, B, C in the set form and write N of A, N of B, N of C. Number 1. One die is rolled. Event A, even number on the upper face. Event B, odd number on the upper face. And event C, prime number on the upper face. तर हा एक्सपेरिमेंट आहे. वन डाय इज रोल्ड. वन डाय इज रोल्ड. मग ह्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे अगोदर आपल्याला. सॅम्पल स्पेस S is equal to 1 die is rolled, then the sample space is 1 2 3 4 5 6. हा 1 die रोलचा सॅम्पल स्पेस आहे. n of s is equal to 6. ह्याच्यामध्ये 6 पॉइंट्स आहेत. नाउ द इव्हेंट ए. Even number on the upper face. Even number on the upper face. Even number on the upper face. Therefore A is equal to. आता ए मध्ये ह्या एस मधलेच पॉईंट येणार. इव्हेंट म्हणजे काय की आपल्याला ह्याच्यावर विचारलेला एक एक क्वेश्चन असेल. इव्हेंट ए इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. ह्याचे सबसेट असणार आहेत. ह्याच्यामधलेच आपल्याला इव्हेंट ए मध्ये लिहायचे. तर इव्हेंट ए आहे इवन नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये वन डाय इज रोल्ड केला तर अप्पर फेसवर इवन नंबर येण्याचे इव्हेंट काढायचे आहेत आपल्याला. तर इवन नंबर ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? 2 4 6 is the even number. Therefore event A is equal to 2 4 6. याच्यामधलेच सॅम्पल स्पेसमधलेच आपल्याला ए मध्ये लिहायचे आहेत पाहून. फक्त याच्यामधले इवन नंबर जे जे इव्हेंटमध्ये जे क्वेश्चन विचारले त्या पद्धतीनं लिहायचं आहे आपल्याला. n of b is equal to 3. n of b is equal to 3. 1 2 3 पॉइंट्स आहेत. तर नाव इव्हेंट बी. Event B is odd number on the upper face.
ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मग ह्याच्यामध्ये जे जे ऑड नंबर आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. देअरफॉर इव्हेंट बी इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये ऑड नंबर कोणते कोणते आहेत? 1 3 5, 1 3 and 5. Therefore n of b is equal to 3. n of b is equal to 3. Now the event C. Event C. Prime number on the upper face. Prime number on the upper face. Therefore event C is equal to. आता प्राईम नंबर मीन्स ज्या नंबरला फक्त त्याच नंबरनं आणि एकनंच डिवाइड होतं तो नंबर म्हणजे प्राईम नंबर. मग आता इथं 1 प्राईम नाही, याच्यामध्ये प्राईम नंबर 2 आहे. 2ला फक्त 2 आणि 1नंच डिवाइड होतं म्हणून प्राईम नंबर 2. 3 आहे अँड 5, 2 3 अँड 5. म्हणजे प्राईम नंबरला फक्त 2च फॅक्टर असतात, ते म्हणजे a number itself and 1. Therefore n of C is equal to 3. या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि जे इव्हेंट विचारले त्या इव्हेंटनुसार सेट लिहायचे. इव्हेंट A 2 4 6, n of A is equal to 3 आणि इव्हेंट B 1 3 5, n of B is equal to 3 and event C 2 3 5, n of C is equal to 3. Now the second question, 2 dice are rolled simultaneously, then event A, the sum of the digits of upper faces is a multiple of 6. Event B, the sum of the digits on the upper faces is minimum 10 and event C, the same digit on both the upper faces. आता इथं आपल्याला 2 डाईस रोल्ड केलेले आहेत सायमल्टेनियसली. मग 2 डाईसचं आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 1, 1. 1 मीन्स फर्स्ट डाय सेकंड डाय. आता फक्त काय करायचं, फर्स्ट लाईनमध्ये फर्स्ट डाय कंटिन्यू सेम ठेवायचा, सेकंड डाय चेंज करायचा. 1 2 1 3, फक्त सेकंड डाय चेंज करत जायचा. 1 4 1 5 अँड 1 6. आता सेकंड डाय 6 पर्यंत चेंज करायचा. त्याच्यानंतर आता फर्स्ट डाय चेंज करायचा. 2 1. आता फर्स्ट डाय परत सेम ठेवायचा. 2 2 2 3 2 4 2 5 अँड 2 6. आता परत फर्स्ट डाय चेंज करायचा. 3 1 3 2. आता फर्स्ट डाय कायम ठेवायचा आणि सेकंड डाय चेंज करत जायचा. 3 2 3 3 3 4 3 5 3 6. असं 6 6 पर्यंत कंप्लीट करायचं आहे आपल्याला. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3
6 4 6 5 6 6. Therefore n of s is equal to 36. या पद्धतीने आपण हे 1 1 पासून 6 6 पर्यंत लिहायचं. प्रत्येक लाईनमध्ये 6 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 6 लाईन आहेत. 1 2 3 4 5 6 मीन्स 6 6 जा 36. n of s is equal to 36. Now the event A. Event A. The sum of the digits on upper faces is multiple of 6. The sum of the digits on upper faces is a multiple of 6. म्हणजे अप्पर फेसेसवरची हे सर्व जे आलेले आहेत सॅम्पल स्पेसमधले पॉईंट्स हे अप्पर फेसेसच आहेत. म्हणजे अप्पर फेसेसच्या इव्हेंटची सम हे मल्टिपल ऑफ 6 मध्ये पाहिजे. मग सम म्हणजे 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 3 4, 1 + 4 5, 1 + 5 6, 1 + 6 7 ही सम. ह्या प्रत्येकाच्या मधले सम आपल्याला या प्रत्येकाची 6च्या मल्टिपल पाहिजे. आता 6च्या मल्टिपल म्हणजे 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24 अशी पाहिजे. मग आपल्याला कमीत कमी सम आपली 2 आहे आणि जास्तीत जास्त सम आपले 12 आहे. म्हणजे ह्या दोन्हीपैकीच आपल्याला सम बघायचे 6 आणि 12. कारण आपल्याला याच्यामध्ये 12च्या पुढं सम येत नाहीये आणि 2 पेक्षा कमी येत नाही. म्हणजे 6 आणि 12 सम येणारे ह्याच्यातले जेवढे आहेत पॉईंट्स ते लिहून काढायचे आहेत आपल्याला. देअरफॉर A is equal to. आता 6 कुणाकुणाची येते पहा. त्यांचे 1 5 6, 2 4 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6 आणि 6 6 12 एवढे येतात. मग एवढे पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये लिहून काढायचे. 1 5, 2 4, 3 3, 4 2, 5 1 and 6 6. Therefore n of A is equal to 1 2 3 4 5 6. n of A मध्ये 6 इव्हेंट आहेत. या पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. नाउ द इव्हेंट B. The sum of the digits on the upper faces is minimum 10. The sum of the digits on the upper faces is minimum 10. The sum of the digits on the upper faces is minimum 10. Therefore the event B is equal to. सगळे महिरूपी कंसामध्येच लिहायचे आहेत. मिनिमम 10 म्हणजे मिनिमम 10 मीन्स कमीत कमी 10 असावी. मग 10 पेक्षा कमी नको, 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल. मिनिमम 10 मीन्स 10 11 12. 12 पर्यंतच का आपल्यापाशी 12 पेक्षा जास्त सम नाहीये. तर 10 11 12 सम येणारे ह्याच्यामधले निवडायचे आहेत आपल्याला. तर 10 11 12 सम येणारे हे 10, 4 + 6 10, 5 + 5 10, 5 + 6 11, 6 + 4 10, 6 + 5 11, 6 + 6 12 हे एवढे येतील. 1 2 3 4 5 6 हे इथं आपण लिहून घ्यायचे. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6.
n of b is equal to 6. n of b is equal to total count here 1 2 3 4 5 6. Now the event C, the same digit on both the upper faces. The same digit on the both upper faces. The same digit on both the upper faces. Therefore event C is equal to, दोन्ही फेसवर सेम डिजिट असणारा काढायचा आपल्याला. तर दोन्ही फेसवर सेम डिजिट असणारा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. प्रत्येक रो मध्ये एक एक आहे म्हणजे 6 येते. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. Therefore n of C is equal to 6. n of C is equal to 6. या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. Now the third question. 3 coins are tossed simultaneously. Condition for event A to get at least 2 heads. Condition for event B to get no head, and condition for event C to get head on the second coin. Therefore the sample space S is equal to 3 coins आहे H H H H H T H T H T H H H T T T T H and T H T and T T T. n of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8. 3 कॉईनच्या ह्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स 8 येतात. आता हे लिहिताना टेक्निक अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्निक सांगितलेलीच आहे, त्या पद्धतीने लिहायचं आहे. काय करायचं, आपण पहिल्यांदा 3 हेड घ्यायचेत, नंतर थर्ड कॉईनच्या जागी एचच्या ऐवजी टी घ्यायचा, नंतर सेकंड एचच्या ऐवजी सेकंड कॉईनवर एचच्या ऐवजी टी घ्यायचा, आणि त्यानंतर फर्स्ट कॉईनच्या ठिकाणी एचच्या ऐवजी टी घ्यायचा. त्याच्या पुढं हे 2 एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, नंतर पहिल्या 2 एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, आणि त्याच्या पुढचा पहिला आणि तिसऱ्या कॉईनला एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, आणि नंतर तिन्ही कॉईनच्या ठिकाणी टी 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 घ्यायचे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. n of S is equal to 8. Now the event A. To get at least 2 heads. To get at least 2 heads. कमीत कमी 2 हेड पाहिजे अप्पर फेसवर आपल्याला. ह्याच्यामध्ये कमीत कमी 2, मग जास्तीत जास्त किती असले तरी चालतील. तर ह्याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, आणि यामध्ये पण 2 हेड आहेत. Therefore event A is equal to H H H H H T H T H and T H H. इथपर्यंत आहेत. n of A is equal to 4 points. 1 2 3 4 1 2 3 4. Now the second event, event B. Event B. To get no head. To get no head. एकही हेड नाही असे. मग एकही हेड नसलेला फक्त एकच आहे हा टी टी टी.
Therefore, event B is equal to T, 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 n of B is equal to 1. Now, event C. To get head on the second coin. To get head on the second coin. Therefore, event C is equal to सेकंड कॉईनवर हेड असणारे म्हणजे मिडल कॉईनवर 1, 2, 3 and 4. H, 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 T, T, H, H, T, H, T. 1, 2, 3, 4. Therefore, n of C is equal to 4. N of C is equal to 4. Now the fourth problem. Two digits are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. Condition for event A, the number formed is even. Condition for event B, the number formed is divisible by 3. And condition for event C, the number formed is greater than 50. हा एक्सपेरिमेंट आहे. 2 digit numbers are formed. 2 digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5. Therefore, sample space S is equal to. आता 0, 1, 2, 3, 4, 5 पासून आपल्याला 2 digit नंबर बनवायचे आहेत. फक्त 0 पासून असं घ्यायचं नाहीये. 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5 हे एवढे या प्रकारे घ्यायचं नाहीये फक्त. मग आपण आता 1 पासून सुरुवात करूया. 1, 0 विदाउट रिपिटेशन म्हटले. विदाउट रिपिटेशन म्हणजे 11, 22, 33, 44, 55 एवढे नंबर्स येणार नाहीयेत. म्हणजे दोन्ही अंक युनिट प्लेस आणि 10 प्लेस सेम घ्यायचे नाहीत विदाउट रिपिटेशन म्हटलं तर. 1, 0, 10 नंतर 12, 13, 14, 15 म्हणजे 1 पासून 1, 2, 3, 4, 5 नंबर्स बनतील. आता 2 पासून 20, 21, 23, 24, 25 नंतर 3 पासून 30, 31, 32, 34, 35. आता 4 पासून 40, 41, 42, 43, 45. आता 5 पासून 50, 51, 52, 53, 54 या पद्धतीने नंबर चेंज. पहा किती नंबर व्हायला पाहिजेत. 1 पासून किती झाले. 1, 2, 3, 4, 5. 2 पासून 5, 3 पासून 5, 4 पासून 5 आणि 5 पासून 5 म्हणजे 5, 5 जा 25 नंबर्स आपल्याला इथं तयार व्हायला पाहिजेत. Therefore, n of S is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. N of S is equal to 25. Now the event A. Event A. The number formed is even. The number formed
is even. Therefore A is equal to even नंबर ह्याच्यामध्ये तयार झालेले 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 and 54. Therefore n of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. N of A is equal to 13. Now the event B. Now the event B. Event B, the number formed is divisible by 3. Number formed is divisible by 3. Therefore event B is equal to 3 न डिव्हिजिबल असणारे नंबर्स म्हणजे 3 न भाग जाणारे नंबर्स याच्यामधले 3 न डिव्हिजिबल 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 10 जा 30, 42 पर आहे 45, 51 आणि 54. ज्यांचं सम 3च्या टेबलमध्ये असेल ते 3 न डिव्हिजिबल असतात. बी इज इक्वल टू 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51, 54. Therefore n of B is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 number. Therefore n of B is equal to 9. Now the event C. Now the event C, the number formed is greater than 50. Event C, the number formed is greater than 50. Therefore event C is equal to 50 पेक्षा मोठा नंबर मग 51, 52, 53, 54, 51, 52, 53, 54. Therefore n of C is equal to 4. 1, 2, 3, 4. n of C is equal to 4. या पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन्स सॉल्व करायचे. आता या ठिकाणी एक्झाममध्ये हे इव्हेंट कोणतेही चेंज करून आपल्याला येऊ शकतात. Now the fifth question, from 3 men and 2 women, environment committee of 2 persons is to be formed. Condition for event A, there must be at least 1 woman member. Condition for event B, 1 man 1 woman committee to be formed. Condition for event C, there should be not be a woman member. आता आपल्याला इथं कमिटी बनवायची आहे. कमिटी म्हणजे ह्याच्या कमिटीमध्ये 3 मेन्स M1, M2 and M3 and W1, W2 are
2 womens. M1, M2, M3 are 3 men and W1, W2 are 2 women. यांच्यामधून आपल्याला दोघांची कमिटी बनवायची आहे, एन्व्हायरमेंट कमिटी. तर आता ह्याची कमिटी बनवतानाची टेक्निक पहा कसं बनवायचं आहे. तर आपल्याला ह्या M1 ची जोडी ह्या पुढच्या सर्वांसोबत लावायची. म्हणजे M1 M2, M1 M3, M1 W1 आणि M1 W2 या प्रत्येकाची घ्यायची. M1 M2 ही एक कमिटी झाली. दुसरी कमिटी M1 M3. हे टेक्निक ना असं आहे, याच्यासाठी घ्यायचे की आपलं एखादं शिल्लक राहू नये आणि चुकू नये. M1 M3. तिसरी कमिटी M1 W1, M1 W2. आता M1 ची कमिटी ह्या सर्वांसोबत झाली. आता दुसऱ्या वेळेस M2 ची घ्यायची. M2 M3, M2 W1 आणि M2 W2. याच्यामध्ये फक्त रिवर्स घ्यायचं नाही. M2 M3, M2 M1 घ्यायचं नाही आहे, कारण M2 M1 आणि M1 M2 ही एकच कमिटी झाली. M2 M3, M2 W1 आणि M2 W2. आता M2 ची झाल्यानंतर M3 ची, M3 W1, M3 W2, M3 W1 आणि M3 W2. आता नंतर W1 ची, W1 W2, W1 W2. पहा M1 पासून किती कमिटी तयार झाल्या? 4 कमिटी तयार झाल्या. M2 पासून 3 कमिटी तयार झाल्या. M3 पासून 2 आणि W1 पासून 1. म्हणजे 4 आणि 3, 4 + 3 7, 8 9 10 कमिटी याच्यामध्ये यायला पाहिजेत. तर पहा आलेत का? N of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने काउंट केलं, आपला आन्सर बरोबर आहे. नाव द इव्हेंट A. Event A, there must be at least one woman member. There must be at least one woman member. Therefore A is equal to, there must be at least one woman member. म्हणजे कमीत कमी कमिटीमध्ये एक वुमन असायला पाहिजे. मग एकपेक्षा जास्त वुमन असली तर चालेल, म्हणजे दोन्ही मेन असलेले नाही आहेत फक्त. आता कमीत कमी एक वुमन याच्यामध्ये आहे, आपल्याला कमीत कमी एक वुमन याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, यामध्ये आहे आणि यामध्ये आहे. तर कोणकोणते आहेत? फक्त M1 M2 आणि M1 M3 आणि M2 M3 सोडून M1 W1, M1 W2, M2 W1, M2 W2, नंतर M3 W1, M3 W1 आणि M3 W2 आणि W1 W2. Therefore N of A is equal to 7. 1 2 3 4 5 6 7. Now the event B. One man, one woman, committee to be formed. One man and one woman.
Therefore event B is equal to 1 man 1 woman. फक्त हे निघून जाईल W1 W2, बाकी सर्व येतील M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 1 2 3 4 5 6. Therefore n of B is equal to 6. Now event C. Now the event C, there should not be a woman member. There should not be a woman member. Therefore event C is equal to woman member एकही नसलेला, म्हणजे ती M1 M2 M1 M3 आणि M2 M3 हे तीनच येतील. M1 M2 M1 M3 आणि M2 M3. Therefore n of C is equal to 3. N of C is equal to 3. Now the sixth problem. One coin and one die are thrown simultaneously. Condition for event A to get head and an odd number. Condition for event B to get head or tail and an even number. Condition for event C, number on the upper faces is greater than 7 and tail on the coin. आता हा एक्सपेरिमेंट कोणता? वन कॉइन अँड वन डाय. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन simultaneously. Therefore the sample space S is equal to one coin and one die, means H1 coin and die, H2 H3 H4 H5 H6 and tail on the coin T1 T2 T3 T4 T5 and T6. 6 and 6 12. Therefore n of S is equal to 12. Now the event A. Event A to get head and an odd number. Head and an odd number. Therefore A is equal to head and odd number. तर H1 H3 H5 H1 H3 H5. Therefore n of A is equal to 3. Now event B.
to get head or tail and an even number. To get head or tail and an even number. Therefore, B is equal to head or tail and even number means H2, H4, H6, T2, T4, T6. H2, H4, H6 and T2, T4 and T6. Therefore, N of B is equal to 6. 1, 2, 3, 4, 5, 6. Now the event C. Number on the upper face is greater than 7 on the coin. Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Therefore, event C is equal to greater than 7. 7 पेक्षा मोठा नंबर याच्यामध्ये एकही नाही. Therefore, event C is a empty set. Therefore, N of C is equal to 0. Number of points in C set is equal to 0. मग हा एम्प्टी सेट असा लिहा किंवा आपण असाही लिहू शकतो और 5. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4 हे अभ्यासणार आहोत. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रॅक्टिस सेट 5.4 problem number 1. If two coins are tossed, find the probability of the following events. Number 1, getting at least one head. Number 2, getting no head. तर हा एक्सपेरिमेंट आहे. If two coins are tossed. Two coins are tossed. Therefore, sample space S is equal to 2 coins toss केलेले आहेत म्हणजे H सॅम्पल स्पेस मध्ये, नंतर H T कॉमा T H आणि कॉमा T T. N of S is equal to 4. 1 2 3 4 4 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणून N of S is equal to 4. Now let event A getting at least one head. Getting at least
वन हेड म्हणजे कमीत कमी एक हेड असावा. तर ए इज इक्वल टू कमीत कमी वन हेड म्हणजे एच 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 टी आणि टी एच, एच 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 टी टी एच, ॲटलिस्ट वन हेड. ह्याच्यामध्ये एकही हेड नाही टी टीमध्ये, म्हणून हे सोडून हे राहिलेले हे तिन्हीमध्ये इथे हेड आहे, इथं हेड आहे आणि या ठिकाणी पण हेड आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू 3. आता आपल्याला याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी मीन्स पी ऑफ ए काढायचं आहे आपल्याला. पी ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे ए ची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर न्यूमरेटरमध्ये एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, कंपल्सरी इथं एन ऑफ एसच घ्यायचं आहे. तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए 3 आणि एन ऑफ एस आहे 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 3/4. Now the event probability of event B. Let event B getting no head म्हणजे ह्याच्यावर एकही हेड नाही. एकही हेड नाही म्हणजे हा एकच आहे टी टी. देअरफॉर बी इज इक्वल टू टी टी. एन ऑफ बी इज इक्वल टू 1. एन ऑफ बी इज इक्वल टू 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी मीन्स पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. कुठल्याही ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर डिनॉमिनेटरला एन ऑफ एसच घ्यायचं आहे आणि पी ऑफ बी काढायचं असेल तर एन ऑफ बी. पी ऑफ ए काढायचं असेल तर न्यूमरेटरला एन ऑफ ए. देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी 1 आणि एन ऑफ एस 4 is equal to 1/4. Therefore probability of event B is equal to 1/4. Therefore P of A is equal to 3/4 and P of B is equal to 1/4. Now the second question. If two dice are rolled simultaneously, find the probability of the following events. Number 1, the sum of the digits on the upper faces is at least 10. Number 2, the sum of the digits on the upper faces is 33. Number 3, the digit on the first die is greater than the digit on the second die. हा एक्सपेरिमेंट आहे. Two dice are rolled simultaneously. Therefore the sample space S is equal to 2 dice चा sample space 1 1 1 2 असं 6 6 पर्यंत 36 पॉइंट्स येतात त्याच्यामध्ये. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6. नंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5
4 6 नंतर 5 1 5 2 5 5 3 5 4 5 5 and 5 6 नंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 n of s is equal to 36. प्रत्येक लाईनमध्ये 6 आहेत आणि अशा 6 लाईन आहेत मीन्स 6 6 जा 36. नाव द इव्हेंट ए. लेट इव्हेंट ए the sum of the digits on the upper faces is at least 10. The sum of the digits on the upper faces is at least 10. A is equal to म्हणजे वरच्या अपर फेसेसच्या डिजिट्सचं सम हे ॲटलिस्ट 10 म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे मिनिमम 10. ॲटलिस्ट 10 मीन्स मिनिमम 10. मिनिमम 10 मीन्स 10 11 12. 12च्या पुढे येणार नाही कारण आपलं लास्ट ॲडिशन 6 + 6 12 आहे. म्हणून 10 11 12 सम असणारे जे जे आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे. हे 4 + 6 5 + 5 5 + 6 6 + 4 6 5 आणि 6 6 हे एवढे याच्यामध्ये येतील. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6. n of a is equal to 1 2 3 4 5 6. n of a is equal to 6. Now the probability of event a, p of a is equal to n of a upon n of s. Therefore p of a is equal to n of a 6 and n of s 36. इथं सिम्प्लिफाय होतंय. 6 1 जा 6 6 6 जा 36. Therefore p of a is equal to 1/6. Therefore the probability of event a is equal to 1/6. Now the probability of event b. Let event be the sum of the digits on the upper faces is 33. Sum of the digits on the upper faces is 33. Therefore b is equal to. आता 33 सम येणार ह्याच्यामध्ये एकही नाही. मिनिमम सम आहे 1 + 1 2 and maximum 6 + 6 13. Therefore it is the empty set. n of b is equal to empty set. n of b is equal to 0. Therefore probability of event b is equal to p of b is equal to n of b upon n of s. Therefore p of b is equal to 0/36. Then p of b is equal to 0. Now the event c. Let
event C. The digit on the first die is greater than the digit on the second die. Therefore event C is equal to, म्हणजे the digit on the first die is greater than the digit on the second die, म्हणजे पहिल्या डायवरचा डिजिट हा मोठा आहे आणि सेकंड डायवरचा लहान आहे, असे आपल्याला इथं निवडायचे आहेत. तर हे येतील 2 1 इथं सेम आले पण इथून पुढं नाही. 3 1 3 2, 4 1 4 2 4 3, 5 1 5 2 5 3 5 4, 6 1 6 2 6 3 6 4 6 5 या पद्धतीने येतील. पहिल्या डायवरचा डिजिट हा ग्रेटर दॅन ऑन द सेकंड डाय, मीन्स 2 1 3 1 3 2, 4 1 4 2 4 3, 5 1 5 2 5 3 5 4, 6 1 6 2 6 3 6 4 and 6 5. Therefore n of C is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. n of C is equal to 15. Therefore the probability of event C, P of C is equal to n of C upon n of S. Then P of C is equal to 15 upon 36. 3 5 is 15, 3 12 is 36. Therefore P of C is equal to 5 by 12. This is the probability of event C. Now the answer, P of A is equal to किती आहे? P of A is equal to 1 by 6, P of B is equal to 0 and P of C is equal to 5 by 12. Now the third question. There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn. Number 1 shows an even number. Number 2 shows a number which is a multiple of 5. There are 15 tickets in a box. म्हणजे बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहेत आणि त्या प्रत्येक बॉक्समधल्या तिकिटावर 1 to 15 असे नंबर्स लिहिलेले आहेत. Therefore the sample space S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 up to 15 tickets. Therefore n of S is equal to 15. Let the event A shows an even number. Ticket shows an even number. Shows an even number. Shows an even number. Therefore event A is equal to, ह्याच्यातले even number 2 4 6 8 10 12 14.
even number 2, 4, 6, 8, 10, 12, 14. Therefore, n of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7. N of A is equal to 7. Therefore, probability of event A is equal to P of A is equal to N of A upon N of S. P of A is equal to 7 upon 15. This is the probability of event A. Now let event B. Let event B shows a number is a multiple of 5. Shows a number is multiple of 5. Therefore, event B is equal to याच्यातले नंबर मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 मीन्स 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 मीन्स 5, 10 and 15. 5, 10, 15. Therefore, n of B is equal to 3. Now the probability of event B means P of B is equal to n of B upon n of S. Therefore, P of B is equal to 3 by 15. N of B 3 and n of S 15. हे simplify होईल. 3 1 जा 3, 3 5 जा 15. P of B is equal to 1 by 5 and this is the probability of event B. Therefore, answer P of A is equal to 7 by 15 and P of B is equal to 1 by 5. Now the fourth example. A 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is number 1 an odd number and number 2 a multiple of 5? Now the 2 digits number is formed with digits 2, 3, 5, 7, 9. The sample space, therefore the S is equal to sample space. ह्याच्यापासून 2 digit numbers आपल्याला बनवायचे आहेत. तर 2 पासून 1, 2, 3, 4 numbers तयार होते. 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 9 means 23, 25, 27, 29 विदाउट रिपिटेशन म्हटलंय. म्हणजे युनिट प्लेस आणि 10 प्लेस सेम घ्यायचा नाही. 22, 33, 55, 77, 99 एवढे सोडून घ्यायचे. नाव 32, 35, 37 आणि 39. नाव 5 पासून 52, 53, 57 and 59. आता 7 पासून 72, 73, 72, 73, 75, 79. नंतर 9 पासून 92, 93, 95, 97. प्रत्येकापासून 4 नंबर तयार झालेले आहेत. इथं 5 आहेत. 4 पंचे 20. 4 5 जा 20 numbers. Therefore, n of S is equal to 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Now the event A. Let event A a number formed an odd number.
देअरफॉर ए इज इक्वल टू, ह्याच्यामधले ऑड नंबर लिहायचे आहेत आपल्याला 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. N of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 numbers. Therefore, probability of event A. Therefore, P of A is equal to N of A upon N of S. Then P of A is equal to N of A 16, N of S 20, 16 upon 20. 4 4 the 16, 4 5 the 20. Therefore, P of A is equal to 4 by 5. Therefore, this is the probability of event A. Now the probability of event B. Let event B, a number is formed, number formed is multiple of 5. Therefore, B is equal to, ह्याच्यातला तयार झालेला नंबर 5च्या मल्टिपलमध्ये असायला पाहिजे. तर 5च्या मल्टिपलमध्ये 25, 35, 75 आणि 95 असेल. 25, 35, 75, 95. Therefore, N of B is equal to 1, 2, 3, 4. N of B is equal to 4. Now the probability of event B. P of B is equal to N of B upon N of S. Then P of B is equal to 4 upon 20. N of B 4, N of S 20. 4 1 is 4, 4 5 is 20. P of B is equal to 1 by 5. This is the probability of event B. Now the answer, P of A is equal to 4 by 5 and P of B is equal to 1 by 5. Now the fifth problem. A card is drawn at a random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is number 1 an ekka, number 2 a spade. S is the sample space. आता here S is the sample space. In a playing card there are 52 cards. In a playing card total 52 cards. Total 52 cards. Therefore, N of S is equal to 52. Here N of S is equal to 52. Now the let event A. Event A. A card drawn is an ekka. आता 52 cards मध्ये total 4 sets are there. In a playing card in a playing card 4 sets and
in each set 1 ekka. Therefore, total 4 ekka in a pack. Therefore, n of A is equal to 4. N of A is equal to 4. Then probability of event A, P of A is equal to N of A upon N of S. Then P of A is equal to 4 upon 52. N of A is equal to 4 and N of S is equal to 52. 4 1s are 4, 4 1s are 4, 4 3s are 12. Therefore, P of A is equal to 1 by 13. Therefore, the probability of event A is equal to 1 by 13. Now, let event B. A card drawn is a spade. A card drawn is a spade card. आता spade card in a pack. Total 13 spade card in a pack. Total 13 spade card. Total 13 spade card. Therefore, N of B is equal to 13. Now the probability of event B. P of B is equal to N of B upon N of S. Then P of B is equal to N of B 13 and N of S 52. आता याला सिम्प्लिफाय करा. 15 1 जा 15, 13 1 जा 13, 13 4 जा 52. Therefore, P of B is equal to 1 by 4 and this is the probability of event B. Now the answer. Therefore, P of A is equal to 1 by 13 and P of B is equal to 1 by 4. Thank you.